गेली 7 ते 8 महिन्यापासून मौजे अंतरवली सराटी येथे जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची सुरुवात केली आहे। त्यांच्या आमरण उपोषणाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून प्रतिसाद मिळत आहे व प्रत्येक ठिकाणी आपापल्या परीने आंदोलन छेडली जात आहेत। यातच कालच जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला शेवट करण्यात आलेला आहे व त्यांना आणखीन फिरून एकदा 1 महिन्याचा अल्टिमेट देण्यात आलेला आहे। आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज। या चॅनलला आपण नवीन असाल तर त्याला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपण चॅनलला फॉलो करत राहा, कारण प्रत्येक गावखेड्यामध्ये जरांगे पाटील करतील तीच पूर्व दिशा असेल असेच प्रत्येक आंदोलक बोलत आहे। जरांगे पाटलांनी हे अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाचं छेडलेले आंदोलन हे प्रकर्षाने प्रत्येक गावखेड्यापर्यंत पोचलेलं असताना तसेच गेल्या 4-5 आंदोलनामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन भडकते व चिघळते त्याच वेळेस शासनाला जाग येते व ते मध्यस्थी लोकांना पुढे करतात व जरांगे पाटील यांचे आंदोलन स्थगित करण्यास भाग पडतात व त्यांना 1 महिन्याचा अथवा 1.5 महिन्याचा 2 महिन्याचा अल्टिमेट घेतला जातो। असेच मंगेश चिवटे व माजी न्यायमूर्ती यांनी देखील अशाच आंदोलनामध्ये शासनाच्या वतीने मध्यस्थीची भूमिका घेतली होती, परंतु गेल्या 7-8 महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्यांना याच शासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे। कारण जरांगे पाटलांना OBC मधील 50% आतमधून आरक्षण पाहिजे व सगळे सोयरे यांचा कायदा पारित करावा म्हणून हे आंदोलन छेडले जात आहे। परंतु यावेळी देखील जरांगे पाटील यांचं 6 दिवसाचं चाललेलं आमरण उपोषण हे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने कालच या आंदोलनाची सांगता झालेली आहे। तसं पाहिलं तर बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी कोणत्या गोष्टीची व कोणती आश्वासनं जरांगे पाटील यांना दिलेली आहेत ते आपण सविस्तर पाहणारच आहोत। यावेळी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुका, या निवडणुकामध्ये या ट्रिपल इंजिननं खूप मोठासा जनतेकडून मार खाल्लेला आहे। त्याचीच भीती म्हणून गेल्या 6 दिवसापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला स्थगिती देण्यासाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या वतीने त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आलेली होती। त्यामध्ये शंभूराज देसाई, भुमरे व राजेंद्र राऊत। पूर्वी देखील असेच वेगवेगळ्या आंदोलनामध्ये याच महाराष्ट्र शासनाने प्रत्येक वेळी मध्यस्थी भूमिका बजावणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक वेळी आंदोलनाच्या दरम्यान मध्यस्थी करणारे वेगवेगळे दिलेले आहेत। कालच्या देखील आंदोलनामध्ये हेच घडलेलं आहे। याच्यापूर्वीच्या आंदोलनामध्ये मंगेश चिवटे माजी न्यायमूर्ती यांनी मध्यस्थीची भूमिका केलेली होती, परंतु कालच्या आंदोलनामध्ये राजेंद्र राऊत, भुमरे सर व शंभूराज देसाई यांनी भूमिका केलेली आहे। याचं कारण असे की येणाऱ्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून या महाराष्ट्र शासनाला, कारण लोकसभेमध्ये मराठा मतांची ठोकर खाल्लेल्या या शासनाने वेळेत सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे व मध्यस्थी म्हणून राजेंद्र राऊत यांनी गेली 3 ते 4 दिवस अंतरवली सराटी येथे मुक्कामी राहून जरांगे पाटील यांना मध्यस्थी व त्यांचे मन वळवण्यात यशस्वी झालेले आहेत। रात्रीच्या 1:30 वाजता त्यांना सलाईन लावण्यात आलेले होते व काल त्या आमरण उपोषणाची सांगता करण्यात आलेली होती। कारण बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा करून हे आंदोलन स्थगित करण्यास भाग पाडले व रात्री त्यांना 1:30 वाजता सलाईन लावण्यात आलेली।
यावेळी शंभूराज देसाई, भुमरे व राजेंद्र राऊत यांनी महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. मित्रांनो, 6च दिवसात राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलाचे आमरण उपोषण स्थगित करण्यास यशस्वी व महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. यामुळे राजेंद्र राऊत यांचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत जोरदार अभिनंदन होत आहे व केलंच पाहिजे. कारण अशी महत्त्वाची भूमिका बजावणारे हाताच्या बोटावर मोजणे इतकेच लोक असतात. त्यापैकीच आमदार राजेंद्र राऊत हे एक आहेत. यापूर्वी देखील शासनाने जरांगे पाटलांच्या उपोषणाला स्थगिती देण्यासाठी वेळोवेळी शिष्टमंडळ पाठवण्यात आलेलं होतं व ते प्रत्येक वेळी शिष्टमंडळ यशस्वी झालेलं आहे व जरांगे पाटलांना 1 महिन्याचा, 1.5 महिन्याचा अथवा 2 महिन्याचा अल्टिमेट देत त्यांनी यशस्वीरित्या कामगिरी बजावली होती. परंतु शासनाच्या नाकर्तेपणामुळे किंवा उदासीनतेमुळे मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करून घेतल्या जात नाहीत. प्रत्येक वेळी शासनाने जरांगे पाटलांना हलक्यात घेण्यात ठरवले. परंतु जरांगे पाटलांनी लोकसभेत जो काही मराठा मतांचा जो रेट आहे तो शासनाला दिला आणि नंतरच खडबडून झालेलं शासन नंतर अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने पुन्हा एकदा चर्चेसाठी बसलं व ते आमरण उपोषण स्थगित करण्यात यशस्वी झालं व त्यांना 1 महिन्याचा अल्टिमेट मागितला व जरांगे पाटलांनी देखील तो अल्टिमेट दिलेला आहे. परंतु होणाऱ्या गोष्टीतला महाराष्ट्र शासनाने जरांगे पाटलांना हलक्यात घेऊन लोकसभेत जे व्हायचं होतं ते होऊन गेलेलं होतं. परंतु पूर्वी ज्या आंदोलनामध्ये जरांगे पाटलांबरोबर ज्यांनी मध्यस्थी केलेली होती व सकारात्मक चर्चा घडून व्यवस्थित भूमिका बजावली होती, यावेळी मात्र ते मध्यस्थी होणारे कोणीच दिसत नाही. प्रत्येक वेळेस नवीन चेहरे व नवीन मोहरे हे टाकण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी होते. पाहूया यावेळी राजेंद्र राऊत, बार्शीचे अपक्ष आमदार यांनी बजावलेली भूमिका यशस्वी होते की नाही. कारण मराठा समाजातील एक मराठा आमदार तरुण तडफदार म्हणून त्यांची ख्याती असलेल्यामुळे ते आज नेमकी कोणती भूमिका घेणार व शासनाने जर हा अल्टिमेट व्यवस्थितरित्या जर नाही हाताळला तर मराठा समाजाच्या रोषाला देखील त्यांना बळी पडावं लागेल. कारण ते एक अपक्ष आमदार आहेत. कारण मैदान तेच, उपोषणकर्ता देखील तोच, अर्थात मनोज जरांगे पाटील. परंतु मध्यस्थी करणारे नवीन चेहरे आणि दुसरी गोष्ट मनोज जरांगे पाटलांना जी काय अभिप्रेत आहे की मराठा समाजाला OBC मधून 50% आतमधील आरक्षण पाहिजे व सगळे सोयरे यांचा कायदा पारित करावा, या जी मागण्या आहेत या मान्य होणार की नाही होणार तो येणाऱ्या 1 महिन्यामध्ये आपल्याला समजणार आहे. कारण गेली 7 ते 8 महिन्यापासून जरांगे पाटील या दोन्हीच मुद्द्यावर आपलं आंदोलन छेडीत आहेत. परंतु गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये याच सरकारला जाग आलेली नाही. ते 1 महिन्यामध्ये काय करू शकतं व काय नाही हे पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये OBC समाज देखील खळबळून जागा आहे. कारण OBC मतांची पण या सरकारला गरज आहे. जर मराठा समाजाला जर या सगळे सोयऱ्याचा कायदा पारित करून 50% आतमध्ये जर OBC मधून जर आरक्षण दिले तर OBC समाजाला आपण नेमकं कोणत्या तोंडाने मत मागणार आहोत हा मोठा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळेच हा मराठा समाजाचा आरक्षणाचा तिढा अद्याप काही सुटलेला नाही. पाहूया 1 महिन्यात नेमकं काय होतंय. कारण गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये या सरकारने सगळे सोयऱ्या या कायद्याचा व 50% OBC मधून आरक्षण मिळवण्यासाठी या सरकारने काहीच केलेलं नाही. हे सरकार येणाऱ्या 1 महिन्यामध्ये विधानसभेच्या भीतीपोटी नक्की कायदा पारित करेल किंवा नाही हे आपण 1 महिन्यानंतर पाहणारच आहोत. विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर केला कायदा पारित तर ठीक आहे,
नाहीतर त्यांना सवयच लागलेली आहे. गेल्या वेळेस मंगेश चिवटे व माजी न्यायमूर्ती यांना देखील यांनी असंच झुलवत ठेवलं व मराठा समाजाचा रोष यांनीच ओढवून घेतला. असं तर भुमरे, देसाई व बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या बाबतीत घडणार नाही, कारण हा येणारा काळच ठरवणार आहे. मित्रांनो, आपण व व्हिडिओ आवडल्यास आपण कमेंट देखील करा. धन्यवाद.